थांबावं लागेल. सलामीची उडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विशाल पाळेकर आणि त्यांच्या साथीने अनिकेत अमलोस्कर हा फलंदाज पाहायला मिळतो. अनिकेत आणि विशाल हे दोन तगडे ताकदवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असता पाहतोय. 7 षटकांचा सामना कालचा दिवशी आपण पाहिलं. शेवटच्या सामन्यामध्ये 7 षटकांमध्ये तब्बल 94 धावा कुठल्या गेल्या होत्या विरासपूर देवगड क्रिकेट टीमकडून. त्यामध्ये 50 धावांची खेळी अनिकेतने साकारले होते. परंतु आजचा सामना पाहूया कशा प्रकारचा होतोय. टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमने. बॅटिंगचं आमंत्रण दिलंय RR मिडबाव क्रिकेट टीमला. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांचं स्वप्न असणार आहे, परंतु एकाचं स्वप्न होईल पुरं, एकाचं स्वप्न राहील अधुरं. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला त्यांच्या साथीने विशाल पाळेकर. 7 षटकांचा सामना आणि गोलंदाजी मार्ककडे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी ज्याने केले. 2 षटकं टाकत 4 धावा खर्च केले आणि 4 गडी बाद केले. तो सोनू मोडकर गोलंदाजी मार्ककडे सज्ज झालाय. पहिल्या षटकासाठी सोनू यांची निवड केली गेली. पॉवर प्ले षटक असणारे अनिवार्य पॉवर प्लेचा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर ठेवला गेलाय. 30 अस्कलच्या आतमध्ये पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. एक क्षेत्र आपण क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या आतमध्ये पाहतोय. मिडॉन देखील 30 अस्कलच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्ककडे सज्ज झालाय. पहिला बॉल अनिकेत साठी. मॅच ऑन. 7 षटकांचा सामना इन ऍक्शन मध्ये फलंदाज अनिकेत पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल कली रिझन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाची चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव सुरुवात झाली. धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन केलंय बॅटर अनिकेत यांनी. अनिकेत अमलोस्कर हा फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतो. आता विशाल पाळेकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. विशाल पाळेकर यांनी देखील सकाळच्या स्तरापासून प्रभावित केले. जबरदस्त खेळ विशाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. टावकऱ्याचा बॅटर आहे. पाळेकरवाडी मुठाठ या गावामधून बिलॉंग करतात विशाल. टावकऱ्याच्या बॅटरसाठी फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातो. आता तर ऑन साईडला आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर पाहतोय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर सोनू मोडकर शिरगाव गावचा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे. ऑन साइडला फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. टिपलाय झेल गोल्डन डकचा शिकारतोय. या मॅच मध्ये विशाल पाळेकर एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमने. फलंदाज विशाल पाळेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय स्वतः टीमचे कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महत्वाचा क्रमांक आहे. तिसरा क्रमांक खेळत असताना तुम्हाला संयम आणि आक्रमकतेची सांगड घालावी लागेल. विशाल पाळेकर सकाळच्या सत्रापासून जबरदस्त खेळ विशाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये सोनू मोडकर यांचा एक चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. राज तिर्लोटकर मिड विकेटला स्वतः कॅप्टन तिथे उभा होता. ही रणनीती असावी गोलंदाज आणि कॅप्टनची. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय सोनू मोडकर यांनी चांगली गोलंदाजी केली आणि सोनू मोडकर यांच्या गोलंदाजीमधील जास्त झेल राज तिर्लोटकर यांनी टिपलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. फटका फसलाय परंतु थोडासा पुढे पडलाय क्षेत्ररक्षकापासून. हेच क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी गोलंदाजीचा रनअप स्टार्ट करतोय क्षेत्ररक्षकांना देखील स्टार्ट घेणं खूप गरजेचं असतं. परंतु थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज अनिकेत. अनिकेत स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. tenniscricket.in मध्ये आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतो. अनेक प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या सभेत जोडले गेले. त्यांचेही स्वागत. फुल टॉस बॉल
शॉर्ट्स केलेला फटका पाहायला भेटतो क्षेत्ररक्षकाही चेंडू अडवेल तोपर्यंत इथे चेंडू अडवला गेलाय फक्त एकच धाव चांगली गोलंदाजी पॉवर प्ले षटकामध्ये अजूनपर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय अशा प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे या मॅचमध्ये कारण आपण दुसऱ्या इनिंगमध्ये पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या तब्बल 94 धावा पहिल्या इनिंगमध्ये केल्या गेल्या होत्या म्हणजे कमीत कमी धावांवर रोखावं लागेल आर आर मिडबाव क्रिकेट टीमला श्री स्थानेश्वर किंजवडे या क्रिकेट टीमने टॉसिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि जर का आर आर मिडबाव क्रिकेट संघाला जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील कारण श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट संघात देखील एक खोरवलची बॅटिंग लाईन आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही संघांनी केलंय कृष्णा गायकवाड याने एकाच मॅचमध्ये 6 कॅच टिपण्याचा पराक्रम केलाय तोही या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल सोनू मोंडकर गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळतोय सोनू यांनी देखील आज प्रभावित केलंय जबरदस्त गोलंदाजी साऊंड साईडला मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय चेंडू हवेत उंच उडालाय क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय झेल टिपलाय आउट होईल फलंदाज अनिकेतची विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले गेले 4 आणि गडी बाद केले 2 आणि दोन्ही चांगले खेळाडू इथे बाद केले दोन्ही सलामीवीरांना इथे माघारी परतवण्यात यश प्राप्त केले गोलंदाज सोनू मोडकर यांनी क्षेत्ररक्षक देखील खूप चांगलं राहिलंय 2 कॅच टिपल्या गेल्या आहेत या षटकामध्ये अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण देखील भरपूर महत्त्वाचं ठरतं क्रिकेटच्या मैदानावर कारण जेवढी भूमिका महत्त्वाची असते बॅटरची जेवढी भूमिका महत्त्वाची असते गोलंदाजाची तेवढीच महत्त्वाची भूमिका असते क्षेत्ररक्षकांची दो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रोशन वडपकर टॉप स्ट्राइक एंडला रोशन पाहायला मिळते स्ट्राइकिंग एंडला सीताराम टीमचे कॅप्टन आहेत सीताराम आता जबाबदारी मोठी असणार आहे त्या जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल तर 7 षटकांचा सामना एक मोठा सामना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात अजूनही 6 षटकं आहेत संधी असणार एक मोठी धावसंख्या उभारण्याची एक 60 70 75 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल ओर पिच बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला पाहायला भेटते क्षेत्ररक्षक मागून धावतोय चेंडू पुढे अखेरता चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलला सीताराम यांच्या बॅट मधून 4 धावा इथे वसूल केल्या जात आहेत एसटीजे बॉल राज यांचा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत फक्त एकच धाव गुड इनिंग विथ विकेट चपाई पाहायला मिळाली अन्यथा रनआउटच्या स्वरूपात आउट होऊ शकले असते सीताराम जोईन एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत टीमचे कॅप्टन आहेत मॅन फ्रॉम कातवन सीताराम जोईल आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला सोनू पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय माफ करा राजच्या चेंडूवर चांगला फटका खेळला यावेळेस डीप पॉइंट मध्ये चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी चौकार मध्ये गेले जाते दोन्ही खेळाडूंमध्ये सोनू आणि राज हे दोन खेळाडू एकत्रित येत आहेत पहिलं षटक सोनू यांनी फेकलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या की फलंदाज कशा प्रकारे खेळतायत याला सोनू याला जास्त माहिती आहे आणि त्याचमुळे ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये झाली आणि पुन्हा एकदा राज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कडे कट केलाय चांगला फटका शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय आर्यन तिथे पाहायला मिळाला चेंडू अडवला चेंडूचा परतावा केला तोपर्यंत फक्त एकच धाव थोडासा खराब थ्रो झालाय बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत अन्यथा अजून एक धाव इथे
येऊ शकली असती, फक्त एकच धाव चेंडूवर मिळते. एकेरी दुहेरी धावा खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण 7 षटकांचा सामना आहे. काल आपण पाहिलं 94 धावा एकही षटकार त्या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या नव्हत्या. भरपूर सारे चौकार पाहायला मिळाले होते आणि तब्बल 94 धावा 7 षटकांमध्ये केल्या होत्या. आणि त्याचमुळे आपल्याला धावा करायची असेल तर एकेरी दुहेरी धावा अधूनमधून चौकार देखील मारावे लागतील. महत्त्वाचा सामना आहे दोन टीमसाठी, हाय व्होल्टेज मुकाबला. ऑन साईडला एक चांगला फटका मिड विकेटला पाहायला होते. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या बाजून चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सीताराम यांच्या बॅटमधून दुसरा चौकार आल्या ओव्हरमध्ये. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पॉवर प्ले षटक आहे. दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. चौकार 4 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 18 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात जरूर धावा कमी आल्या, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक पाहायला भेटतो. यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. सीताराम यांच्या बॅटमधून आलाय अजून एक दणदणी शानदार दमदार चौकार. षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या, परंतु दुसरं षटक कमबॅक करणारं राहिलंय आर बिडबाव क्रिकेट टीमसाठी. पहिलं तर तब्बल 4 चौकार दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. एक चौकार रोशन यांच्या बॅटमधून आणि 3 चौकार सीताराम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 2 षटक गोलंदाजीसाठी आपण पाहूया कोणता गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी वेदांत मिराशे, टीमचा आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं, पहिलं षटक फक्त 4 धावांचं, दुसरं षटक तब्बल 18 धावांचं. राज सकाळच्या सत्रापासून जबरदस्त गोलंदाजी करतोय, परंतु या मॅचमध्ये थोडासा मागणा ठरलाय. वेदांत मिराशे याची निवड केली गेली या षटकासाठी. तिसरं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण या षटकामध्ये भागीदारी रचली गेली आहे. भागीदारी ब्रेक करावी लागेल श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीमला आणि आर मिडबाव क्रिकेट संघासाठी फायद्याचं ठरेल. जास्तीत जास्त वेळ 2 फलंदाज जर मैदानात राहिले तर निश्चित रूपाने एक चांगला टोटल हे दोन्ही खेळाडू उभा करू शकतात आणि त्याचमुळे जास्तीत जास्त स्कोर करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग 6 रणसंग्राम. कैलासवासी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून तुम्हा प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजीसाठी वेदांत येतोय. फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक थोडा वाईट ठेवला गेला. वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने क्षेत्ररक्षक एक ठेवला गेला. 30 सर्कलच्या बाहेर, 30 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग या क्षेत्रात आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय वेदांत. पहिला बॉल, तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल, चांगला फटका पाहायला मिळते. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सोनू मोडकर येत आहे. चेंडू उडवत आहे, तोपर्यंत फक्त एकच धाव. महत्वाचे आहे ते एकेरी दुहेरी धावा, कारण एकेरी दुहेरी धावांनीच धावफलक पुढे जात आहे. अधूनमधून एखादा मोठा फटका आला ते एक उंच भरारी घेते धावफलक. धावसंख्या 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तब्बल 18 धावा खर्च आल्या. तिसरं षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला सिंगल धाव आली. टावकऱ्याचं पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये सीताराम. चांगली फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. 3 चौकार एकाच षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. टीमचा कॅप्टन कट केलाय चेंडूला. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप पॉइंटमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मागून आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. ते क्रिकेटिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. जसा चेंडू तसा फटका आपण सीताराम यांच्या बॅटमधून पाहतोय आणि खरोखर गरजेचं आहे, परिसूत्र आहे. आवश्यक धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत या मॅचमध्ये. सीताराम यांच्या बॅटमधून चौकार आला. आतापर्यंत 4था चौकार आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वलयांकित खेळाडू शब्बीर काझी वैभववाडी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. केच एक फास्ट बॉलर म्हणून त्यांची ओळख संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. त्यांच्या शुभेच्छा आमच्या स्पर्धेसाठी येत आहेत. शब्बीर काझी हे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. तुमचंही स्वागत आहे.
TTPL 2025 मध्ये आभार देखील असतील. चांगला चेंडू वेदांत यांचा पहिला मिळाला. डॉट बॉल. त्यांना पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस मागील क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने चेंडू जातोय थेट विकेट किपरकडे. डॉट बॉल. कधी फलंदाज कधी गोलंदाज चांगले ठरत असताना आपण पाहतोय. चौकार आला, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल देखील टाकले गेले गोलंदाज वेदांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. सीताराम यांच्या बॅट मधून या मॅच मधील 5वा चौकार आलाय. धन्यवाद डीजे. 31 धावा स्कोर कार्डवर. चांगली धावसंख्या, आता चांगली भरारी घेते, परंतु वेदांत त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. ते व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला, परंतु तितकासा चांगला संपर्क बॅट अँड बॉलचा होऊ शकला नाही. सोनू मोडकर अतिशय वेगाने गेलेत, परंतु इथे थ्रोच केला नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले. एकेरीच रूपांतर वेगाने दुहेरीत केलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या धपल करू 33 धावा. 11च्या धावगतीने धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा इथे वसूल केल्या. सोनू यांची गोलंदाजी या मॅचमध्ये चांगली राहिली, परंतु त्यानंतर 2 षटकांमध्ये 29 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. दुसरं षटक होतं 18 धावांचं. तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 7 षटकांचा सामना आपण पाहतोय. 7 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच चांगली सुरुवात, परंतु आता टीम मीटिंग श्री तानेश्वर केंजवडी क्रिकेट टीमची पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे टीम मीटिंग घेणं, परंतु अगदी कमी वेळामध्ये आपण मीटिंग घ्या, लगेचच सामना सुरू करा, कारण 7 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट इनिंगमध्ये देखील आपल्याला बॅटिंग करायची आहे. नक्कीच कोणतंही बॅड लाईट होऊ नये अथवा उशीर होऊ नये याची काळजी घ्या. कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाते या क्षणी महत्त्वाचे षटक असणार आहे. जी भागीदारी रचली गेली ती भागीदारी ब्रेक करणं खूप गरजेचं आहे श्री स्थानेश्वर केंजवडी क्रिकेट संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने RR मिडबाव क्रिकेट टीमसाठी ही भागीदारी पुढे चालणं खूप गरजेचं आहे. दोन्ही संघ पाहिले, दोन्ही संघांना जिंकायचं आहे. दोन्ही संघ आपले एफर्ट्स देत आहेत, प्रयत्न देतात. प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोलंदाजी मार्कडे बदल होते. षटक क्रमांक 4 अक्षय गाडी, मॅन फ्रॉम शिरगाव. सीताराम जोईल नॉस्ट्राईक एंडला. 11 बॉलमध्ये 25 वैयक्तिक धावा त्यांच्या बॅटमधून निघाल्या आहेत. ज्या क्षणी टीमला गरज होती त्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये गेले. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 5 चौकार या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अक्षय घाडी गोलंदाजी मार्कडे सज्ज आला. आता 4थं षटक असणार आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय 30 अस्कलच्या बाहेर. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ कव्हर. चांगला फटका पॉइंट मध्ये, डीप पॉइंट मध्ये हा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक लांबून येतोय, परंतु चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. एफर्ट्स खूप चांगले होते अनिकेत पाडावे, परंतु विनंती असणार आहे मित्रांनो, आपला जीव सांभाळून खेळा, कोणती इजा होणार नाही याकडे लक्ष द्या. अनिकेत पाडावे यांचे एफर्ट्स खूप चांगले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले, परंतु अखेरच्या क्षणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. एफर्ट्स नक्कीच द्या, परंतु आपला जीव सांभाळून एफर्ट्स द्यायचे आहेत मित्रांनो. पुढचा बॉल. वेग तेच तरार भन्नाट वेगाने चेंडू जातोय. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपर निलेशांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर कमबॅक केले गोलंदाज अक्षय घाडी यांनी. तो वरती करणारा चेंडू टाकला गेलाय, परंतु अजूनही षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. आपण पाहिलं तर या आधीची षटकं देखील सुरुवात चांगली गेली होती. त्यानंतर चौकार पाहायला मिळेल. ड्राईव्ह केले, चेंडूला चांगला फटका पाहायला भेटतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, करेल परतावा. 1 धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेसाठी. पावलं वळली होती स्ट्रायकिंग एंड वरून, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरून तो नकाराला. निर्णय खूप चांगला होता. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये निर्णय घ्यावे लागतात, क्षणाक्षणामध्ये निर्णय घ्यावे लागतात. अक्षय पुढचा बॉल घेऊन सज्ज झालेत. सीताराम आता स्ट्रायकिंग एंडला आलेत. समोरच्या चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे. चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. सीतारामच्या बॅट मधून अजून एक दणदणीत शानदार दमदार चौकार पाहायला मिळतोय. काल जशा प्रकारे अनिकेत घाडी यांनी फलंदाजी केली, तशाच प्रकारची फलंदाजी आज सीताराम यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या 42.
42 धावा. अक्षय घाडी पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. स्वतःच्या फॉलत्रमध्ये चेंडू इथे अडवताना पाहायला मिळते. अक्षय घाडी डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. महत्वाचं षटक आहे. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक बॉलला काही ना काही वेगळं घडत असतं. साकून टप्प्याचा चेंडू ऑनलाईन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर थेट विकेट कीपरकडे जातोय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी शेवटच्या काही चेंडूंवर केली गेली. चौकार आला त्यानंतर कमबॅक करणारे 2 डॉट बॉल टाकले गेले अक्षयच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 4 षटकानंतर धावसंख्या 42 धावा. उर्वरित 3 षटकं असणार आहेत आणि 3 षटकांसाठी आवाज आपण स्वप्नील शिरसेकर यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरून ऐकणार आहात. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या देवगड नगरीमध्ये SMJ हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा हा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाचे सांगता करणारा हा शेवटचा सामना. धन्यवाद प्रसाद चाळके सर. तर गोलंदाज सोनूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचली. जर पाहायला गेलं तर 5वं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 43 धावा. देवगड तालुका प्रीमियर लीग आजच्या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम सामना. सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल थेट उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ असेल. यावेळेस जर पाहायला गेलं तर फुलटॉस चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल, परतावा करेल, तोपर्यंत 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या नेल्सन विगरमध्ये 44 वरती जाऊन पोहोचली आहे. 44 धावा. सोनू मोंडकर पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या, तर 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. असा हा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो. यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू समजू शकला नाहीये. फलंदाज विकेट किपरला बीट करून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचली आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना 45 धावा धावफलकावरती. सोनू मुंडकर टॉस प्रथमतः जिंकला होता आणि प्रथमतः जर पाहायला गेलं तर स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय RR11 मिटबाव टीमला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडेसे ऑफ स्टंपला शफल झाले होते. आडव्या बॅटने हा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 46 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोनू मोंडकर हात खोलण्याची संधी देत नाहीये फलंदाजांना. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत सोनू यांच्या माध्यमातून. 4 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करत असताना सोनू मोंडकर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला रोशन वडपकर आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीची फटकेबाजी येणाऱ्या चेंडूवरती केली जाईल. यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. रोशन वडपकर याचा खेळ झालाय समाप्त. डीजे
तर रोशन वडपकर याचा खेळ झालाय समाप्त. नवीन बॅट फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसेल. जर पाहायला गेलं तर एक आक्रमक फलंदाज आहे आनंद परब. अनेकदा जर पाहायला गेलं तर शिरगाव संघाचं नेतृत्व करत असताना या खेळाडूला आपण पाहत आलोय. हे लीग स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर RR11 मेडबाव संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळते. वर्णी लागते आनंद परब स्ट्रायकिंग एंडला. बिग हिटर आहे. यावेळेस पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली या चेंडूवरती. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या याचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 47 वरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला गेला तर सोनू मोंडकर कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर विचार केला गेला राज तिर्लोटकर षटक हाताळताना दिसला होता. त्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राजने केली होती. 4 चौकार त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर वेदांत मिराशीला आपण पाहिलं 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये अक्षय गाडीने 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि जर पाहायला गेलं 5व्या षटकामध्ये देखील सोनूची कमालीची गोलंदाजी राहिली आहे. जर पाहायला गेलं तर 5 धावा खर्च करून 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय घाडी या गोलंदाजाने. जर पाहायला गेलं तर चौथं षटक हाताळलं होतं. तो गोलंदाज अक्षय घाडी कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंग एंडला. ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा सातत्याने असते ते फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंद परब एक विस्फोटक फलंदाज आहेत मात्र त्यांना रोखण्याचं काम हे गोलंदाजाला करावं लागेल. अक्षय गाडीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सीताराम यांचा विचार केला गेला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 16 चेंडूंवरती 30 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. फटका सजवायचा होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि डॉट बॉल अजूनही जर पाहायला गेलं तर या इनिंगमधल्या 11 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अक्षय गाडीला पाहतोय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. आनंद परब स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील झाले. फेकी होते विकेट किपरच्या दिशेने. तोपर्यंत जरूर एक धाव प्राप्त होईल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 48 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सध्या 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 48 धावा धावफलकावरती. एका बाजूला RR11 मिडबाव संघ, दुसऱ्या बाजूला स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता प्रथमतः जर पाहायला गेलं तर स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करत असताना आतापर्यंत 6व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 48. ज्यामध्ये जर पाहायला गेलं सीताराम जोईल वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 30 वरती खेळत आहेत. यावेळेस जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. दरम्यान रिझनमध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावांवरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना अक्षय घाडी आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळेस देखील थोडा एक फटका पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना वेध चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय कणकणी चौकार. धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या चौकाराच्या मदतीने. दर्जेदार फलंदाजी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आनंद परब यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळेस देखील मोठा फटका सजवायचा होता. चेंडू खाली स्वतः गोलंदाज अक्षय गाडीला आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र खेळ संपलाय. फलंदाज होतोय बाद. आनंद परब याचा खेळ होतोय समाप्त. डीजे
थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली 53 वरती. सध्या 6व्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. विकेट प्राप्त झाली आहे. एक मोठा मासा गळाला लागताना दिसला. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चौकार आला होता आनंद परब यांच्या बॅटमधून. तर नंतर मात्र विकेट प्राप्त केली. अक्षय गाडीने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय. आणि आता मात्र नवीन फलंदाज आनंद याची जागा घेण्यासाठी मैदानाकडे पावलं वळवताना दिसतोय. मैदानामध्ये दाखल झालाय सर्वेश पाळेकर. अशा पद्धतीची फलंदाजी सर्वेशच्या माध्यमातून केली जाईल. धावांचा डोंगर उभा करायचा आहे. जर पाहायला गेलं तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. डावखुऱ्याचा बॅटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय. यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय अक्षयच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा देखील येईल षटक संपल्याचा. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा विचार केला गेला तर 53 वरती धावसंख्या. या पद्धतीने जर पाहायला गेलं तर गोलंदाजी केली आहे. केवळ 6 धावा या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या आहेत आणि एक विकेट देखील महत्त्वपूर्ण प्राप्त केली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. सोनू मुंडकरचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. आणि जर पाहायला गेलं तर 5व्या षटकामध्ये देखील 5 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा होता आणि तो निर्णय योग्य सिद्ध करताना यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ अजून या इनिंगमधला शिल्लक आहे. मात्र शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. देवगड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण सध्या अनुभवतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती अनिकेत गाडीने. विरासपोर्ट देवगड संघाचं नेतृत्व करत असताना कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला विरासपोर्ट देवगड संघ. सन्माननीय किरण पाटील सर यांचा संघ कालच्या दिवसामध्ये दाखल होताना दिसला उपांत्य फेरीमध्ये. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पात्र ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. पहिला बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज समजू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या स्थिरावलेली 53 वरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅकचे 2 चेंडू दर्जेदार हाताळले गेलेत. रोशन तिर्लोटकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर खेचून मारलाय हा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज होते बाद. फलंदाज बाद होताना दिसले. यावेळेस मात्र खेळ समाप्त झालाय. सीताराम जोईली यांचा दर्जेदार फलंदाजी केली होती. 20 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि जर पाहायला गेलं तर 31 धावा कुठल्यात आपल्या टीमसाठी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या वयात देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कृष्णा याला आपण पाहतोय. कृष्णा गायकवाड कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस साकू टप्प्याचा चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि एफर्ट्स पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. कृष्णा याचा खेळ संपलाय.
थँक्यू डीजे. ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजी सुरू आहे, जर पाहायला गेलं तर 53 धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता 6 षटकांच्या अखेरीस. मात्र 7व्या षटकाचा विचार केला गेला तर रोशन तिल्लोटकर कमालीची गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि चारीच्या चारी चेंडूंवरती एकही धाव आली नाहीये. 2 विकेट प्राप्त झाल्यात. हॅट्रिकची देखील संधी आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा मागे टप्पा राहिलाय आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला गेलाय. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. कणकणी चौकार. डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या जर विचार केला गेला तर 57 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानामध्ये सोनू शिरवडकर यांना पण पाहतोय. यावेळेस मात्र शफल झाले होते. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय. पुन्हा एकदा कणकणी चौकार. 4 धावा प्राप्त झाल्यात आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 62 धावांची आवश्यकता असेल श्री स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे टीमला. जर जिंकायचं असेल तर 7 षटकांचा खेळ असेल आणि धावा करायच्या 62. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर विराट स्पोर्ट देवगड हा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होताना दिसला. सन्माननीय किरणजी पाटील सर यांचा तो संघ याच महिन्यामध्ये त्यांची भाची जन्माला आली आणि तदनंतर तिच्या नावानेच हा संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी दाखल केलाय. विराट स्पोर्ट देवगड. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर चमकदार कामगिरी अनिकेत घाडीने केली होती, संपूर्ण टीमने केली होती आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला विराट स्पोर्ट देवगड. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय विजय बागायतकर सर. धन्यवाद. पुन्हा एकदा या देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रात शेवटच्या जवळपास आजचा खेळ जवळपास समाप्तीकडे चालला आहे आणि त्या डावामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. विजयासाठी लक्ष आहे बरोबर मला वाटतं 62 धावा फटकायच्या आहेत जमवायच्या आहेत. बघा 61 धावा असल्यात त्या मला वाटतं मिठभाव संघाने आर मिठभाव संघाने. त्यात वाटा होता तो 31 धावांचा सीताराम, त्यानंतर 13 धावा कुठल्या त्या रोशनने आणि बघता बघता दोन्ही फलंदाज आकर्षक खेळीवरती 61 धावांची मजल मारली आणि विजयासाठी 62 धावांची आवश्यकता. बघायचं आहे हे 62 धावांचं आव्हान कितपत पेलवतंय ते किंजवडे संघाला. किंजवडे संघ म्हणा मिठभाव संघ म्हणा हे जे दोन्ही संघ आहेत या दोन्ही संघाने या आजच्या आबू मेस्त्री यांचे वडील सन्माननीय दिलीपजी मेस्त्री यांचं इथे आत्ताच आगमन झालं होतं. ते काही कारणास्तव घरी जातात. त्यांचं खूप खूप स्वागत. आबू मेस्त्री हे फार मोठं नाव आहे. यंगस्टार देवगडचा विचार केला कारण या सर्व मंडळींना आम्ही जवळून बघितलंय आणि त्यांच्या आत्ताच पिताश्री व्यासपीठावर होते. तर विजयासाठी विजयासाठी 62 धावांचं लक्ष आणि बघायचं या लक्षाचा कसा काय पाठलाग होतोय ते. सलामी जोडे हळू थोड्या वेळातच मैदानात येईल. परंतु आपण या स्पर्धेबद्दल बोलूया. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरा दिवस. आजच्या दिवसातील 6वा सामना शेवटचा सामना
परंतु कालसारखंच एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा बघायला मिळालं. दर्जेदार क्रिकेट, चांगले कलात्मक फटके, लेट कट, स्क्वेअर कट, स्टिअर म्हणा, फ्लिक म्हणा, ऑफ ड्राईव्ह म्हणा, हे चांगले फटके, क्रिकेटचे जे दर्जेदार फटके आहेत, ज्या फटक्यासाठी क्रिकेट रसिक आसुसलेले असतात ते फटके आपल्याला बघायला मिळाले. आणि बघता बघता जे पहिलं पर्व होतं, काल मी उल्लेख केला होता, पहिलं पर्व अगदी यशस्वी सांगता झाली होती आणि तिथूनच या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची आत्ता काल सुरुवात झाली. आज दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा डाव. 62 धावांचे लक्ष आहे ते किंजेवढं सांगायचं समोर. आणि हे आव्हान कितपत पेलवते आहे याचं उत्तर आपल्याला साधारणतः 30 ते 35 मिनिटात आपल्याला मिळणार आहे. सलामी जोडी मैदानात. तर सलामी जोडी मैदानात येते आर्यन कदम आणि रोशन तिर्लोटकर. कृष्णा गायकवाड समोरच्या बाजूने सज्ज होतोय. बघा 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय मनसुबे असतील हे आत्ता सांगणं कठीण आहे, परंतु एक अंदाज असा असावा की सुरुवातीचे जे 2 षटक आहेत पॉवर प्लेचे त्यापैकी एकाच षटकात थोडीशी आक्रमक फटकेबाजी करावी आणि जमलं तर दुसऱ्या षटकात एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवायचा, असाच कदाचित मनसुबे असावेत. आत्ता सांगणं कठीण आहे. बघायचं नेमकी कुठली रणनीती आखतायत ते सलामीची जोडी. कृष्णा सामोरं जातोय. नवीन षटक रोशन. खराब चेंडू. हा आखूट टप्प्याचा चेंडू. असं चेंडू लेदर क्रिकेटमध्ये ते हे दृश्य बघायला मिळतं. शॉर्ट पिच बाउन्सर ज्याला म्हणतात तसा वाईटचा इशारा येतो पंचांचा. अवांतरने आपलं खातं खोललंय. अवांतर पोहोचते 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 1. हो हा डाव्या थोडासा बाहेर चेंडू. हा हाफ कॉक पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. बघा पहिल्याच दिवशी अमोल मेस्त्री सरांनी एक नियमाचे एक क्लॅरिफिकेशन दिलं होतं की डाव्या यष्टी बाहेर पडलेला प्रत्येक चेंडू वाईड असेलच असं नाही आहे. नेमकं तेच झालं. जी मर्यादित लाईन जी आखून दिली आहे उजव्या यष्टी थोडासा बाहेर बॅकफुटवर गेला. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरून आणि पंचांचा इशारा आहे तो चौकाराचा. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस असा समाचार. ज्या चेंडूवर चौकार यायला पाहिजेत नेमकं तेच घडलं आणि एक बोनसच्या रूपात म्हणजे अक्षरशः बोनस होता. खराब चेंडू होता. अगदी बॅकफुटवर गेला आणि छान शॉर्ट आर्म पुल केला आणि चेंडू सरळ गेला तो मिड विकेट सीमारेषेबाहेर. हे चौकाराने आपलं खातं खोलतोय तो रोशन. तो पोहोचतोय 4 वर आणि संघाची धावसंख्येने पोहोचते ती 5 वर. त्यात 1 अवांतर. क्षेत्रव्यूह बघा या चेंडू तुम्हाला मी सांगतो. क्षेत्रव्यूह पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा हा मात्र हुक केलाय चेंडू सरळ जातोय तो डिफाईन लेगच्या डोक्यावरून आणि बघता बघता हा चौकार. खराब चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये हुकचा जो फटका आहे ना तो फार क्वचित. थँक्यू डीजे. हुकचा जो फटका आहे तो फार क्वचित बघायला मिळतो. आत्ताच हुकचा फटका बघायला मिळाला. खराब चेंडू होता. शॉर्ट पिच बाउन्सर होता आणि त्याचा खरपूस समाचार तो फाईन लेगच्या डोक्यावरून हा सरळ खणखणीत चौकार आहे. चौकारामुळे रोशन पोहोचतोय तो 8 वर. त्यात त्याचा दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे ती 9 वर. पाठलाग बरोबर 62 धावा आणि त्याला खणखणीत, सणसणीत, दणदणीत किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचं तर विश्वसनीय असं हे उत्तर. ज्या उत्तराची अपेक्षा होती कर्णधाराची त्याच अपेक्षात खरे उतरले आहेत ती बिनीची जोडी. रोशन आणि आर्यन खेळपट्टीवर स्थिरावते. आपला नांगर खोलवर रोवते. फुलटॉस चेंडू छान ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातो मिड विकेट धावचीची संधी परंतु चेंडूवर व्यवस्थित आता आलं नाही. हलकसं कचा क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर ते एकेरी धावेत. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या 10 वर. रोशन पोहोचतोय ते 9 वर. पाठलाग 65 धावांचा पाठलाग कसा करायचा पहिल्या षटकात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या बिनीच्या जोडीने दाखवून दिली आहे. आर्यन आणि रोशन ही जोडी निश्चित स्थिरावते यात काही शंका नाही. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवायचा. गुणलेखकाला थोडंसं बिझी ठेवायचं हेच त्यांचे मनसुबे.
खराब चेंडू, हा मात्र हुक केलाय चेंडू, चेंडू सरळ जातोय तो फाईन लेगच्या डोक्यावरून. हा चौकार. देखणे फटके बघायला मिळत आहेत. टायमिंग कसं साधावं हे मात्र मला वाटतं आर्यनकडून शिकावं. सुरेख फटका, परफेक्ट आपल्या पोझिशनवर गेला, बॅकफुटवर गेला आणि बॅकफुटवर जात आडव्या बॅटचा जो एक धमाका होता तो धमाका त्यांनी दाखवला आणि बघता बघता चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून थेट सीमा पार. धावसंख्या 14, त्यात 3 चौकार, त्यापैकी 2 चौकार रोशनच्या बॅटच्या पट्ट्यातून, आत्ताच एक चौकार आला तो आर्यनच्या बॅटच्या पट्ट्यातून. सुरेख फटकेबाजी, यात काही शंका नाही. प्रेक्षक खूप खुश आहेत आणि का नसावं. पहिला दिवस, पहिलं पर्व यशस्वी सांगता आणि दुसऱ्या पर्वात पहिले 2 दिवस हे बऱ्यापैकी गेलेत, सुंदर गेलेत. खराब चेंडू, हा मात्र शॉर्ट ऑन पूल, चेंडू सरळ जातोय तर स्क्वेअर लेगच्या बाजूने. हा चौकार. चौकार असे येत आहेत जणू काही एकेरी दुहेरी धावा घ्या. चौकार असे येत आहेत जणू काही नेट प्रॅक्टिसमध्ये फलंदाजी करावी. चौकारांचा अक्षरशः रतीब टाकलाय तर दोन्ही फलंदाजाने. प्रथम रोशन आणि त्यानंतर आर्यन. आर्यन हा रोशनचाच कित्ता गौरवत आहे. ज्या रोशनने सुरुवातीला 2 चौकार ठोकले होते त्याच रोशनचा कित्ता गौरवतोय तो आर्यन. तर पहिल्या षटकात खूप महागडं षटक ठरलंय. पहिल्या षटकात 18 धावा आल्यात, बिनबाद 18. सुरुवात तर छान झाली आहे. पाटलाग बरोबर 62 धावांचा करायचा आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करायचा. पहिलं उपांत्य फेरीत धडक करणारा संघ मला वाटतं विराट स्पोर्ट्स देवगड, ज्यांनी काल अतिशय दर्जेदार खेळ केला, दिमागदार खेळ खेळला, दर्शनीय खेळ केला आणि देवगड वासियांचे मनं जिंकली. आणि सकाळी संघ मालक पाटील मला वाटतं उपस्थित होते, क्रिकेटचा आनंद घेत होते. गोलंदाजीबद्दल सीताराम जोईल यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. राऊंड विकेटचा मारा. खराब चेंडू, डाव्या बाहेरचा, पुन्हा एकदा हाफकॉक पूल केला, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या बाजूने. हा चौकार. सुरेख देखणा खणखणीत चौकार. चौकार मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे अगदी सहज लिहिला येत आहेत. चेंडू निश्चित फुटबॉल सारखा दिसत असावा आणि बघता बघता आता संघाने 20 गाठली आहे. संघाला गाठायची ती बरोबर 65, म्हणजे 60च्या वर धावसंख्या गाठायच्यात आणि 62 या धावसंख्येला उत्तर देताना 1 षटक आणि 1 चेंडू नंतर 22 बिनबाद 22 असं खणखणीत खरमरीत असं उत्तर. क्षेत्रीय आता मला वाटतं जवळ येतोय. पंचांना सांगणं अपेक्षित असतं, नेमकं तेच सांगतोय तो पंचांना. आणि सर आत्ताच काही मिनिटांपूर्वी 15 ते 20 मिनिटं अमोल मेस्त्री सरांनी एक चांगलं एक्सप्लेनेशन केलं आणि मला बरं वाटलं की तुम्ही पॅड घालून ग्लोव्ज घालून क्रिकेट खेळू शकता. हे कदाचित टेनिस क्रिकेटपटूंना माहीत नसावं, पण खरंच मी अमोल मेस्त्री सरांचं खूप धन्यवाद देतो. कारण काही बऱ्याच गोष्टी म्हणजे डे 1 पासून मी बघतोय, पहिल्या दिवसानं बघतोय, बऱ्याच गोष्टी त्याने विशद केल्या आहेत. कारण काही ह्या चेंडू तुम्हाला मी सांगतो दरम्यानचा चेंडू खोला टप्प्याचा चेंडू हाफ व्हॉली बनवतोय, चेंडू जातोय तो वाईड लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. हा चौकार. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो सर्व नियम सारखेच असतात. ते एवढंच असतं की लेदर क्रिकेटमध्ये चेंडू पासून दुखापत होऊ शकते, त्यामुळे शिरस्त्राण म्हणा, ज्याला आपण हेल्मेट म्हणतो, पॅड्स म्हणा, ग्लोव्स म्हणा, या त्यानंतर ॲबडॉमिनल गार्ड्स हे वापरणं अनिवार्य असतं. तर ते टेनिस क्रिकेटमध्येच तुम्ही वापरू शकता. निश्चित अमोल सरांचं मी कौतुक करेन या बाबतीत. दरम्यान चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमा रेषे बाहेर. हा षटकार. क्रिकेटमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तुम्हाला खूप पुढे क्रिकेट खेळायचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण असतात तुमच्या क्रिकेटमध्ये. दरम्यानचा चेंडू, हा चेंडू डाव्या स्टेपाचा चेंडू खेळायचा होता. पॅडल स्वीप म्हणता येणार नाही, स्वीपही म्हणता येणार नाही, थोडासा चेंडूला हलकीच दिशा द्यायची होती स्क्वेअर लेगच्या बाजूने. असं पण ठरले आणि बाकीचं काम सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टिरक्षकाने. धावसंख्या स्थिर ती अर्थातच बिनबाद 32 मध्ये बघा एकंदरीत 5-6 चौकार आणि 1 षटकार, म्हणजे साधारणतः 30 धावा आणि चौकार आणि षटकाराने. संध्याकाळची वेळ आहे, ऊन थोडंसं कमी झालं आहे.
टेम्परेचर म्हणजे तापमान आहे ते साधारणतः 22-23 डिग्री सेल्सिअस असेल. सूर्य पश्चिमेला जातोय. दरम्यान चेंडू चेंडू छान ड्राईव्ह केला, अतिशय देखणा फटका जमिनीला, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये ऑल अलॉंग विथ कार्पेट असं म्हणतात तसा फटका. आणि बघता बघता चेंडू थेट मिडविकेट सीमारेषे बाहेर. त्या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 36वर. 8 चेंडूमध्ये रोशनने जे धावा कुठल्या आहेत त्या एकंदरीत 27. 8 चेंडू 27 म्हणजे स्ट्राईक रेट बघा साधारणतः 300च्या वर. आजकाल मर्यादित क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटला फार महत्त्व असतं. तुम्ही किती स्ट्राईक रेटने तुम्ही धावा जमवतायत आणि स्ट्राईक रेटचा विचार केला तर साधारणतः 300च्या वर स्ट्राईक रेट. अतिशय छान खेळी ती रोशन तिर्लोटकर यांची. टेनिस क्रिकेट देवगडमध्ये बहरतंय फुलतंय. जे रोपटं काही वर्षांपूर्वी लावलं होतं त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आणि हा जो अजून एक चेंडू शिल्लक आहे सांगतायत. झाले ओव्हर झाले. ओके. उजव्या अष्टपैलूचा चेंडू ड्राईव्ह केलाय तो कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय तो कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर हा चौकार. दरम्यान चेंडू हा लॉफ्ट केलाय अगदी सुरेख हा चौकार. मिडविकेट सीमारेषे बाहेर हा खणखणीत चौकार. अतिशय देखणा फटका. एक काळ असा होता गुडगाव रेंगाळ संदीप पाटील जेफ थॉम्पसन डेनिस लिलेला तो चौकार लगायचा तसाच हा फटका होता. जमिनीवर गुडघ्यावर लेटत हा चौकार मिडविकेटच्या डोक्यावरून सुंदर फटका. दरम्यान चेंडू हा चेंडू पुढे सरसावतोय छान पद्धतीने ते दाखवतोय. चेंडू जातोय तो कव्हर आणि पॉईंटच्या मधून बॅक कव्हर पॉईंटला जातोय चेंडू. आणि दरम्यान 2 धावा या सहज पूर्ण केल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 46. पाठलाग करायचा आहे 62 धावांचा. जवळपास मला वाटतं 16 धावा अजून पाहिजेत. सन्माननीय अनिलजी खडपकर सरांचं इथे आगमन झालं आहे. अतिशय सुंदर जेवण दुपारचं आणि संध्याकाळचं अल्पोपार चविष्ट जेवण मान्यवरांनी त्यांनी दिलं त्यांचेही आभार. दरम्यान हा पहिला धक्का म्हणणार नाही पहिला गडी बाद झाला आहे. झेलचीच्या रूपात बाद होतोय तो अर्थातच आर्यन कदम. तर पहिला धक्का तो सांगाल पहिला धक्का म्हणणार पहिला गडी बाद होतोय. 1 बाद 46. पाठलाग करायचे 62. त्याला सणसणीत दणदणीत विश्वसनीय किंवा एक छान पाया रचला तो धावफलकावरती. आणि विजयाचं जो पुढचा जो मार्ग होता तो थोडासा सोपस्कर केला आहे तो येणाऱ्या फलंदाजांना. 62 धावांचा ज्यावेळी 60च्या वर 7 षटकात ज्यावेळी धावफलकावर असतात त्यावेळी पाठलाग करायचा असेल त्यावेळी पाया मजबूत असणं गरजेचं असतं. नेमकं तेच केलं दोन्ही फलंदाजाने. त्यात आक्रमण हेच सर्वोत्तम बचाव असतो ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये अफेन्स इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रत्याक्रमण करायचं असं जेणेकरून तुमच्या धावाही होतात आणि तुमचा बचावही होतो. नेमकं तेच केलं या सुरुवातीच्या बिनीच्या जोडीने. कोलोटप्प्याचा चेंडू हा पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि चेंडू सरळ जातोय तो वाडीश मिडविकेट सीमारेषे बाहेर हा षटकार. ती 52 वरती सुरेख फटकेबाजी ती
मला वाटतं किंजवडे संघाच्या फलंदाजाकडून स्थानेश्वर किंजवडे. पुन्हा एकदा हा फॉली, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये चेंडू जातोय आणि आणखीन एक षटकार. आता मात्र फक्त सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 4 धावा पाहिजेत, एका चौकाराची आवश्यकता. खेळी तिरोशन यांची. लॉफ्ट केला चेंडू, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातो तो वाडिश लॉंगॉनला आणि हा चौकार. आणि इथे मात्र स्थानेश्वर किंजवडे संघाने विजय मिळवलाय आणि उपांत्य फेरीत धडक बाळगणारा हा या स्पर्धेतील दुसरा संघ. विजयी संघाचं अभिनंदन. पुन्हा एकदा मी सांगतो की देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं, आजचा दुसरा दिवस आणि अपेक्षित होतं तो दुसरा कुठला संघ असणार उपांत्य फेरीत धडक मारणारा, त्याचं उत्तर आपल्याला आत्ताच 2 मिनिटापूर्वी मिळालंय. स्थानेश्वर किंजवडे संघाने RR मिठभाव संघाला पराजित करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे आणि त्यांची लढत रविवारी होणार आहे. विजय संघाचं अभिनंदन. या सूचनेनुसार मी विजय बागायतकर, माझे सहकारी समालोचक पंकज लाड, प्रसाद चाळके, त्यानंतर स्वप्नील शिरसेकर यांच्या समवेत मी आपल्याला देवगड स्टुडिओत घेऊन जातो. जसं उद्या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा धावचे समालोचन घेऊन आपल्यासमोर उपस्थित राहू. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद.
प्रेझेंटेशन बॉक्समधून मी सुद्धा समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांच्या शब्दस्वराने स्वागत करतो. आपण चांगला प्रतिसाद टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून दिलात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. कालच्या दिवसामध्ये विराज